नमस्कार. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे म्हातारपण नको रे देवा. श्रोते हो, कथा संपूर्ण ऐका. लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. बेटा, मला खूप ताप आहे. तुला येणं तर शक्य होणार नाही. मग तू तुझा मित्र रमेश, जो मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे, त्याला फोन केलास तर मला थोडासा दिलासा मिळेल. माझ्यात उभं राहण्याची सुद्धा ताकद नाही. ती थरथरत्या स्वरात मुलगा रोहितला म्हणाली, आई, तू पण कमाल करतेस. तुला कितीदा सांगितलं गावातील सगळी जमीन घर विकून माझ्याबरोबर शहरात चल. पण तुला कोणाच्या ऐकायचेच नाही, तर मी तरी काय करणार. पण बेटा, तुला तर माहीतच आहे, मी माझे संपूर्ण आयुष्य इथे आपल्या लोकांमध्ये घालवले आहे. तुझ्या शहरात माझी कोणी ओळखीचे नाही, बोलायला कोणीच नसते. प्रत्येक क्षण मला डोंगरासारखा वाटतो. इथे सगळे रोजच्या उठण्या बसण्यातले आणि सगळे आपलेच भाऊबंद आहेत. सगळे माझे जवळचे आहेत. ठीक आहे आई, ठीक आहे. सध्या मी खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. मी मोकळा होताच रमेशला फोन करेन. तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे. नाहीतर तू ताईला का बोलवत नाहीस? ती फक्त 2 तासाच्या अंतरावर तर आहे. ती 1-2 दिवस येईल आणि सगळं घर सांभाळेल आणि तुझीही काळजी घेईल. मी येण्याचा प्रयत्न करतो. आई, वाईट वाटून घेऊ नकोस. ही माझी मजबुरी आहे. मला आत्ता ऑफिसमधून सुट्टी मिळणार नाही. रोहितने आपली असहाय्यता व्यक्त केली. रोहितने सगळं बोलण्यात जितका वेळ घालवला तेवढ्या वेळात डॉक्टर रमेशला फोन केला असता. रोहितचा सल्ला घेण्यासाठी सुशीला काकूंनी त्याला फोन केला नव्हता. सुशीला काकूंना फक्त इतकंच वाटत होतं की रोहितने त्याचा मित्र डॉक्टर रमेशला फोन करावा. पण कदाचित त्याला या गोष्टीची भीती वाटत असेल की आई तिची सेवा करण्यासाठी त्यालाच गावाला बोलावून घेईल, जे त्याला अजिबात करायचे नव्हते. सुशीला काकूंनी तिच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले होते. आज जीवनाच्या शाळेत त्यांना हे चांगलेच कळले की जर आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर कोणीही इथे आपलं सख्खं जिवलग नाही, भले तो आपला मुलगाच का असेना. असो, इच्छा नसतानाही सुशीला काकूंनी आपल्या मुलीच्या सासरी फोन केला. मम्मी, तुझी अशी अवस्था पाहून मला माझ्या मुलगी असण्याचा राग येतोय. काय करू? माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली आहे. तिची काळजी घेण्यासाठी इथे कोणीही नाही. मी त्यांना एकटी सोडू शकत नाही. हो, पण एक मार्ग नक्कीच काढू शकते. काही दिवसांसाठी तूच माझ्याकडे येऊन राहा. मग माझ्या सासूबाईंबरोबर तुझीही काळजी मला घेता येईल. पण बेटा, तुला माहीत आहे की तुझ्या सासूबाईंना माझं तिथे असणं आवडत नाही. सुशीला काकू वाईट वाटून म्हणाल्या. तू दादाला का बोलवत नाहीस? कदाचित तो काही दिवस तुझ्याकडे येईल. दोन्ही मुलांच्या विनवण्या करताना सुशीला काकूंचा उरलेला धीरही सुटत चालला होता. आत्ता तापामुळे त्या बेशुद्धही पडू लागल्या होत्या. वयाच्या या टप्प्यावर बहुधा त्यांची कोणालाच गरज नव्हती. त्यामुळेच त्यांचा तापही गांभीर्याने घेतला जात नव्हता. सुशीला काकू मनात विचार करत होत्या, ही तीच मुलं आहेत का ज्यांच्या पालनपोषणात तिने तिच्या सुखदुःखाकडे किंचित मात्रही पाहिलं नाही. वयाच्या 30व्या वर्षी तिचा जीवनसाथी तिला सोडून गेला होता. समाजाशी विरोध पत्करून काळाची झुंज देऊन तिने एकटीने आपल्या स्वतःच्या हिमतीवर दोन्ही मुलांचे पालनपोषण केले होते. इथे त्यांनी आपला मोठा मुलगा रोहितला अधिकारी बनवले, तर मुलीसाठी एका संपन्न घरात चांगले स्थळ बघून तिचे लग्न लावून दिले होते. आणि आत्ता कुठे त्यांना जबाबदारीतून मोकळीक मिळाली होती. आणखी वेळ वाया न घालवता सुशीला काकूंनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि एकटीने दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. कामवाल्या कविताने काकूंच्या आजारपणाची बातमी संपूर्ण परिसरात पसरवली होती. कविता ही तिच्या पतीने सोडलेली असहाय्य स्त्री होती. स्वतःचा आणि तिच्या 2 लहान मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती घरोघरी काम करत होती. कविताने भरभर सुशीला काकूंना पाहिजे ते कपडे, ब्रश, आंघोळीचा साबण आणि लागणाऱ्या सर्व गोष्टी बॅगमध्ये भरल्या होत्या. सुशीला काकूंना एवढा ताप आला होता की त्या तापाने थरथरत होत्या. रुग्णवाहिका येताच काकूंनी त्यांचे घर कविताच्या ताब्यात दिले आणि त्या हॉस्पिटलला ॲडमिट झाल्या. तापाच्या ग्लानीमध्ये असलेल्या काकूंनी रुग्णवाहिकेत आलेल्या कर्मचाऱ्याला डॉक्टर रमेशबद्दल सांगितले होते. त्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी फारसा त्रास सहन करावा लागला नाही. डॉक्टर रमेशच्या मदतीने त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला. रक्त तपासणीचा अहवाल आला तेव्हा त्यांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचे प्लेटलेट्स काउंट्स कमी होत होते. सुशीला काकू एकट्या राहतात हे डॉक्टर रमेशला माहीत होते. त्यामुळे त्यांनी कडक सूचना दिल्या. तुम्ही बरे होईपर्यंत इथे हॉस्पिटलमध्ये राहाल.
रोज सकाळी कविता काकूंसाठी अन्न शिजवून आणायची, ती सोबत बाजारातून फळे आणायची. एक एक करून शेजारीही त्यांना भेटायला यायचे. हळूहळू सगळ्यांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने काकू सावरत होत्या. त्यांना सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे वाटत होते की त्यांनी दोन्ही मुलांनाही त्यांच्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती, तरीसुद्धा आज पूर्ण 2 दिवस झाले, पण दोघांनीही त्याची दखल घेतली नव्हती. जी रक्ताची नाती आहेत ती अशी परकी होतील याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आणि ही परकी अनोळखी लोक त्यांच्या सुरक्षतेसाठी रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करत आहेत. कविताच्या प्रेमाने आणि प्रामाणिक काळजीमुळे सुशिला काकूंनी आत्ता त्यांच्या मनात भविष्यासाठी काही निर्णय घेतले होते. आज 2 दिवसांनी रोहितचा संध्याकाळी फोन आला. तो बेफिकीर सुरात काकूंना म्हणाला, मला माफ कर आई, मी डॉक्टर रमेशला फोन करू शकलो नाही. आत्ता तुझी तब्येत कशी काय आहे? मी इतका व्यस्त होतो की मला श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नाही. हो बेटा, खरं बोललास. जिने तुम्हाला श्वास दिला तिच्या श्वासाचे रक्षण करण्यासाठी आत्ता तुमच्याकडे क्षणभरही वेळ नाही. ठीक आहे, तुमच्या आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. देव तुला सदैव आनंदी ठेवो. एवढे बोलून सुशिला काकूंनी दुःखी मनाने फोन ठेवला. 8 दिवसांनी काकू आपल्या घरी परतल्या. कविताने संपूर्ण घर नीटनेटके ठेवले होते हे पाहून काकूंचे डोळे चमकले. गालावरून अश्रू उगळले. सुशिला काकूंनी ते अश्रू आपल्या पदरात सामावून घेतले, कारण आज त्यांना जीवनाच्या शाळेत माणुसकी हा नवा शब्द शिकायला मिळाला होता. जिच्या शिक्षिका होत्या कविता, जी परकी असूनही स्वतःच्या माणसांपेक्षा सरस ठरली होती. आज काकूंनी गावातील सर्व जमीन, मालमत्ता, घर सर्व काही कविताच्या नावावर आपल्या मृत्यूपत्रात दिले होते. त्यांनी आपली मुलगी आणि मुलगा रोहितला याबद्दल फोनवरून माहिती दिली होती. दोघांनाही त्यांच्या आईकडून एवढं मोठं पाऊल उचललं जाण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. काकूंनी विचार केल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी दोघेही लगेच गावात येऊन थडकले. आई, तू एवढं मोठं पाऊल उचलण्याचं कारण आम्हाला कळू शकते? रोहित अधिकाराने म्हणाला. त्यांची मुलगीही मागे हटणारी नव्हती. आई, मी तुझ्यासाठी मेले होते का? तू सगळं काही कविताच्या नावावर केलंस. काकूसुद्धा जराही विचलित न होता आपल्या मुलामुलींकडे वळल्या आणि म्हणाल्या, मी सुद्धा एक हाडामासाने बनलेली माणूस आहे. माणसं आणि माणुसकी कशी ओळखायची ते मला चांगलं माहीत आहे. जेव्हा तुझे वडील मला सोडून गेले होते तेव्हा माझं वय ते काय होतं? मी आयुष्यात सहज पुढे जाऊ शकले असते. जगात मला माझं दुसरं घर वसवता आलं असतं. पण माझ्या सर्व सुखसुविधांचा त्याग करून मी तुम्हा दोघांनाही वाढवलं. पण तुमच्या दोघांच्याही डोळ्यावर पैशाची, सुखाची इतकी धुंदी होती की तुम्ही तुमच्या आईबद्दलची सगळी कर्तव्य जबाबदारी विसरलात. मी जेव्हा आजारी पडले तेव्हा मी तुम्हा दोघांना एक एक करून कळवले होते. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये मी जीवन मरणाची झुंज देत राहिले. मला डेंग्यू झाला होता, पण तुम्हा दोघांनीही एकदाही माझ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाही की साधी फोन करून चौकशीही केली नाही. पिंकी बाळा, तू आत्ता मोठा दम भरत आहेस. मृत्यूपत्राची बातमी ऐकून आत्ता कशी एका पायावर धावत पळत आलीस? त्यावेळेस सुद्धा एकदाही फोन करून चौकशी केली नाहीस. अगं, तू सासूबाईंच्या सेवेत इतकी व्यस्त होतीस तर जावई बापूंना तरी माझी खुशाली विचारण्यासाठी पाठवून दिलं असतंच ना. कमीत कमी फोनवर तरी तू माझी चौकशी विचारू शकली असतीस ना. मी हॉस्पिटलमध्ये असताना एकदाही मला तुझा फोन आला नाही. तुम्हा दोघांकडून अशा दुर्लक्षित वागण्याने माझ्या हृदयावर किती मोठा आघात झाला असेल याचा विचार केलाय का तुम्ही? आत्ता कदाचित तुम्हा दोघांच्याही नजरेत माझ्या अस्तित्वाचा, माझ्या असण्याचा अथवा नसण्याचा काही फरक पडत नाही हे मी चांगलेच अनुभवले आहे. माझ्या कठीण काळात कविताने मला मदत केली, माझे मनोबल वाढवले, मला आधार दिला, माझ्या दुःखाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला, रात्रंदिवस माझी सेवा केली. म्हणूनच ती माझी वारस आहे. जो सेवा करेल त्याला फळही मिळेल. तुम्ही दोघं तिला नंतर त्रास देऊ नये यासाठी मी वकिलांकडून कागदपत्रेही तयार करून घेतली आहेत. आजपासून मी तुम्हा दोघांना माझ्या मालमत्तेतून बेदखल करत आहे. रोहित आणि पिंकीला अपराधी वाटले. आत्ता त्यांच्याकडे दुःखाशिवाय काहीच उरले नव्हते. दोघांनाही अपराधीपणाने घेरले होते. खरं तर आयुष्यातील सुखाच्या क्षणी आईच्या म्हातारपणाकडे आणि तिच्या दुःखाकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. आई, तू आज खरोखरच आमचे डोळे उघडलेस. आमच्या चुकांची जाणीव करून देऊन आमचे डोळे उघडले आहेत. तू
तू आम्हाला आयुष्यातील महान सत्याची जाणीव करून दिली. आईवडील आपल्या मुलांना जन्म देऊन जीवन देतात आणि त्रास सहन करतात. आणि जेव्हा तेच मूल त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा तो त्यांच्यासाठी सर्वात वेदनादायक क्षण असतो. तू आम्हाला तुझ्या मालमत्तेतून बेदखल करू शकतेस, पण तुझ्या सेवेतून कधीही हाकलून देऊ नकोस आई. आत्ता जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी धावत येऊन तुझ्या सेवेत तत्पर राहीन. मला माफ कर, मला क्षमा कर आई. दोन्ही मुलांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्यांच्या चुकांचे प्रायश्चित्त त्यांना आज मिळाले होते. आज आपल्या समाजातील वडीलधाऱ्यांची हीच मोठी समस्या आहे. ह्या वयोवृद्ध मंडळींची मुळं ज्या मातीत, ज्या आप्तस्वकीयांमध्ये, ज्या आपल्या प्रेमळ जीवाभावांच्या माणसांमध्ये घट्ट रोवलेली असतात, तिथून ते स्वतःला उकडून काढू शकत नाहीत आणि दुसरीकडे कुठेतरी स्थायिक होऊ शकत नाहीत. कारण याच मातीत सुशीला काकूंना जीवाला जीव देणारी, त्यांची काळजी घेणारी कविता मिळाली होती. दुसरीकडे त्यांच्या मुलांचे दुर्लक्षित वागणे त्यांना दुःखी करते. शेवटी सुशीला काकूंना त्यांच्या मुलांनी फोनवरती तरी त्यांची किमान विचारपूस करावी एवढीच माफक अपेक्षा होती. पण कदाचित त्यांच्या मुलांकडे आपल्या जन्मदात्रीला देण्यासाठी इतकाही वेळ नव्हता. आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते. स्वतःपेक्षा जास्त काळजी आणि प्रेम ती लेकरावर करते. पण हीच आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा तिच्या आजारपणात साधं 9 दिवस देखील काही लेकरं तिचा सांभाळ करू शकत नाही. कुठे चालली ही पिढी? फक्त आणि फक्त पैशाच्या, ऐशोआरामाच्याच मागे धावते. तर श्रोते हो, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.